बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभी यांची असंवैधानिकरित्या तात्काळ बदली करण्याच्या विरोधात आंबेडकरी समाजाचं धरणे आंदोलन. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या, पार्टी के सम्मान में, पार्टी के सम्मान में सरकार को झुकाना है, सरकार को झुकाना है, सरकार को झुकाना है, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, पार्टी के सम्मान में, पार्टी के सम्मान में एक झूठा दिखाना है, नहीं चलेगी, नहीं चलेगी, सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा, सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा ज्योती गजभी सरांना अन्यायाचा विरोध झालाच पाहिजे. सरकारने तडकाफडकी बदली केली रद्द झालीच पाहिजे. एक पार्टी के सम्मान में आवाज दो, आवाज दो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, एक झूठा दिखाना है, सरकार को झुकाना है, एक झूठा दिखाना है, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, पार्टी के सम्मान में आवाज दो, आवाज दो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, आवाज दो, आवाज दो, लढा आमच्या हक्काचा, लढा आमच्या हक्काचा, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, नहीं चलेगी, नहीं चलेगी, पार्टी के सम्मान में एक झूठा दिखाना है, एक झूठा दिखाना है, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या. नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, जय 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 भीम, अरे जय 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 भीम. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, 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 महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, 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 नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अन्यायकारक सरकारचं करायचं काय, खाली डोकावरचं पाय, अन्यायकारक सरकारचं करायचं काय, खाली डोकावरचं पाय, अन्यायकारक सरकारचं करायचं काय, खाली डोकावरचं पाय, रद्द करा, रद्द करा, बदली ऑर्डर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, बदली ऑर्डर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, बदली ऑर्डर रद्द करा, अरे पार्टी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे पार्टी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लढा आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाचा, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं अरे चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, पार्टी के सम्मान में आंबेडकरी समाज मैदान में सरकार को झुकाना है, पार्टी को बचाना है, सरकार को झुकाना है. पार्टी को बचाना है, अरे अन्यायी सरकारचं करायचं काय, खाली डोकावरचं पाय, अरे अन्यायी सरकारचं करायचं काय, खाली डोकावरचं पाय, हम हमारा हक्क मागते, नहीं किसी से भीख मांगते, लढा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, 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 महाराष्ट्र शासन मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद, समाज कल्याणचा भोंगळा कारभार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, समाज कल्याणचा भोंगळा कारभार थांबलाच पाहिजे. थांबलाच पाहिजे,
गजबी सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. लढा आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संजय भाऊ साठेंच्या, संजय भाऊ साठेच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या, अण्णाभाऊ साठेंच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. सरकार को झुकाना है, पार्टी को बचाना है. पार्टी को बचाना है, सरकार को झुकाना है. सरकार को झुकाना है, पार्टी को बचाना है. अरे सरकार को झुकाना है, पार्टी को बचाना है. पार्टी को बचा के रहेंगे, बचा के रहेंगे, पार्टी को बचा के रहेंगे, बचा के रहेंगे, बचा के रहेंगे. एकजुटता दिखाना है, एकजुटता दिखाना है, पार्टी को बचाना है. ब्रह्म ज्योति सर को लाना है, महात्मा ज्योतिबा फुलांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, शहीद अण्णाभाऊ साठेंच्या. अरे लढा आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा. लढा आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचा. अरे नाही चलेगी नाही चलेगी, तानाशाही नाही चलेगी. अन्यायी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. अन्यायी सरकारचं करायचं काय. खाली डोकं वरती पाय. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. ब्रह्मज्योति गजबी सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ब्रह्मज्योति गजबी सर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. लढा आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचा. रद्द करा रद्द करा, बंदी ऑर्डर रद्द करा. रद्द करा रद्द करा. बंदी ऑर्डर रद्द करा. हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते. हम हमारा हक मांगते. नहीं किसी से भीख मांगते. लढा आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा. लढा आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचा. पार्टी के सम्मान में, आंबेडकरी समाज मैदान में. पार्टी के सम्मान में, आंबेडकरी समाज मैदान में. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतीय संविधानाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. अन्यायी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. अन्यायी सरकारचं करायचं काय. खाली डोकं वरती पाय. महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार थांबलाच पाहिजे. थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी. तानाशाही नाही चलेगी. पार्टी के सम्मान में, आंबेडकरी समाज मैदान में. पार्टी के सम्मान में, आंबेडकरी समाज मैदान में. रद्द करा रद्द करा, बंदी ऑर्डर रद्द करा. रद्द करा रद्द करा. बंदी ऑर्डर रद्द करा. अरे रद्द करा रद्द करा. बंदी ऑर्डर रद्द करा. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी. तानाशाही नाही चलेगी. ब्रह्मज्योती गजबी सरांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. ब्रह्मज्योती गजबी सरांना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. पार्टी महासंचालकाला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. हम हमारा हक मांगते. नहीं किसी से भीख मांगते. भारतीय संविधानाच्या, भारतीय संविधानाच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या. अरे जय 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 भीम, जय भीम, जय भीम. अरे जय 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 भीम. जय भीम, जय भीम. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी. तानाशाही नाही चलेगी. लढा नाही कुणाच्या बापाचा. लढा आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. देतो पार्टी के सम्मान में, अम्बेडकरी समाज मैदान में, पार्टी के सम्मान में, आंबेडकरी समाज मैदान में. पार्टी के सम्मान में, आंबेडकरी समाज मैदान में. सरकार को झुकाना है, पार्टी को बचाना है. सरकार को झुकाना है, पार्टी को बचाना है. एकजुटता दिखाना है, पार्टी को बचाना है. अरे एकजुटता दिखाना है. पार्टी को बचाना है. पार्टी के सम्मान में, आंबेडकरी समाज मैदान में. अरे पार्टी के सम्मान में, आंबेडकरी समाज मैदान में. नहीं चलेगी नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी.
धम्मज्योती गजभी यांना तात्काळ ज्या प्रकारे त्यांचा कार्यकाळ पूर्ण न होता काढण्यात आलं, ही कारणं आंबेडकरी समाजाला सांगितली पाहिजे शासनाने पुढे यायला पाहिजे. आणि आंबेडकरी समाजांमध्ये जे संभ्रमाचं संख्येचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण शासन जबाबदार जनतेला असतं. जनतेच्या मनात शंका निर्माण झाल्या, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला, जनतेच्या मनात आक्रोश निर्माण झालेला आहे आणि त्या आक्रोशामुळे समाज विद्रोह करायला उठलेला आहे, विद्रोह करायला पेटलेला आहे. आणि हा विद्रोह उग्र स्वरूप धारण केल्याशिवाय सोडणार नाही जोपर्यंत धम्मज्योती गजभी यांना तात्काळ रुजू करून त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू दिला जाणार नाही. धम्मज्योती गजभी हे जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून सारखा त्यांना अस्थिर करायचा प्रयत्न होत आहे कुठल्या ना कुठल्या कारणाकरता. आणि यात शासनाची भूमिका असो, पक्ष शासनामध्ये कुठलाही असो, पण भूमिका ह्या सगळ्या अशाच राहिल्या की आंबेडकरी व्यक्तींना अस्थिर ठेवायचं. एकीकडे माझा देश हा संविधानावर चालतो आहे, आंबेडकरी लिहिलेलं संविधान तर मान्य काय आहे शासनाला? संविधान मान्य की संविधानाच्या विरोधात असलेली बाजू मान्य आहे? शासनाचा पक्ष तरी कुठला आहे? नीतीचा आहे की अनितीचा आहे? सत्याचा आहे की असत्याचा आहे? श्रद्धेचा आहे की अंधश्रद्धेचा आहे? शासनाने आपला पक्ष डिसाईड करावा ना जनतेसमोर, शासनाने आपली बाजू मांडावं जनतेसमोर. ज्या जनतेने शासनाला निवडून दिलेलं आहे ते शासन जर असा अतिरेक करत असेल तर शासनाला काय म्हणायचं? शासनाला कुठल्या दृष्टीने पाहायचं? जनतेने शासनाकडे आशेने पाहायचं की निराशेने पाहायचं? काय करायचं शासनाने? समजलं का? शासन असे अधेमध्ये उठून कुठल्याही अधिकाऱ्यांच्या अगेन्स्टमध्ये काहीही कारण नसताना तात्काळ जर बदली करत असेल आणि कार्यकाळ जो व्यक्ती जो अधिकारी आंबेडकरांच्या विचारानुसार त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतो आहे त्या अधिकाऱ्याला तात्काळ रिमूव्ह करायची कार्य जनतेपुढे शासनाने ठेवायला पाहिजे. शासनाने पत्रक काढायला पाहिजे, शासनाने श्वेतपत्रिका काढायला पाहिजे की या अधिकाऱ्याला आम्ही याच्यासाठी बाजूला करतो. शासन जोपर्यंत जनतेला सांगणार नाही तोपर्यंत जनतेच्या मनात असलेला विद्रोह हा कमी होणार नाही. आणि तो जर विद्रोह कमी झाला नाही तर ही आज क्षणिक आंदोलन आहे, काही क्षणापुरतं आहे, काही तासापुरतं आहे. हे आंदोलन मोठ्या प्रमाणात जनता करेल, जनता रस्त्यावर पेटवून उठेल. आणि आंबेडकरी समाजाला ज्या प्रकारे पक्ष शासनामध्ये कुठलाही असो, ज्या प्रकारे या देशामध्ये ट्रीट केलं जातं, ज्या प्रकारे सन्मानाची वागणूक दिलं जात नाही, आजही ते घडते आहे दिवसेंदिवस. आणि शासन त्या ठिकाणी मूग गिळून चूप बसतं. शासनाची डोळे उघडावं म्हणून हा एक मेसेज आहे. आणि यानंतर हे आंदोलन तीव्र होईल जोपर्यंत धम्मज्योती गजभी यांना त्यांच्या पदावर रुजू करून घेतल्या जात नाही. आज मी प्राध्यापक राहुल मुल, संविधान परिवार मुख्य संयोजक. आज धम्मज्योती गजभी सरांच्या समर्थनात संविधान परिवार, आश्रय परिवार संघटना आणि तमाम विद्यार्थी संघटनांच्या वतीने इथे लाक्षणिक निदर्शने करण्यात येत आहे. या निदर्शनाचा एक छोटा हा प्रयोग आहे. धम्मज्योती गजभी सर यांनी ज्या पद्धतीने शासनाने ज्या काही योजना सरकारी दरबारी मांडल्या त्या सरकारी योजनेचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम फार सुंदरपणे धम्मज्योती गजभी सरांनी केलेलं आहे. पाठीमागे बरेच विद्यार्थी दिसत आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने बार्टीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना आणि समाजातील वंचित लोकांपर्यंत ज्या शासनाच्या योजना राबवण्याचं काम केलेलं आहे ते शासनाला खलतं आहे. शासन हा योजना करत आहे, मागासवर्गांच्या लोकांसाठी योजना करत आहे, म्हणून त्यांना असं वाटतं की हे या योजना फक्त कागदावर राहाव्यात, याचं इम्प्लिमेंट होऊ नये. आणि म्हणून इम्प्लिमेंट करणारा अधिकारी जर तिथे येत असेल तर त्यांना काही दिवस ठेवून त्यांची बदली लगेच करायचा, असा हा एक षडयंत्राचा प्रयोग आहे. आणि म्हणून शासन हे मागासवर्गाच्या कुठल्याही हिताचा नाही आहे, विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही आहे. स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, फॉरेन शिक्षणासाठी जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जे काही योजना आहेत त्या योजना राबवण्याचं काम धम्मज्योती गजभी सरांनी केलेलं आहे. आणि म्हणून अनेक योजना या समाजामध्ये पेरण्याचं काम धम्मज्योती गजभी यांनी केलेलं आहे. सन्माननीय बऱ्याच वक्त्यांनी, बऱ्याच लोकांनी या संदर्भात विशेष माहिती दिलेली आहे. आणि म्हणून हे आंदोलन हे नेहमीसाठी तेवत राहील जोपर्यंत धम्मज्योती गजभी सरांची बदली पूर्वत पदावर होत नाही. आणि म्हणून आम्ही सर्व संघटनांचे लोक मुठ बांधून एकीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण सर्व लोक या आंदोलनामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण विदर्भामध्ये याचं लोण पसरलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि धन्यवाद. माननीय धम्मज्योती गजभी यांचा असंवैधानिकरित्या जी बदली ऑर्डर काढलेली आहे त्याचा मी जाहीर निषेध करते.
ही जी असंवैधानिक जी बदली केलेली आहे ती म्हणजे त्यांचा आमचा अपमान आहे. संपूर्ण आंबेडकरी समाजाचा हा अपमान आहे. याचा मी जाहीर निषेध करते. जय 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 भीम. जय भीम, जय भीम. नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नाही चलेगी. अन्यायी सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. अन्यायी सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. भारती के सम्मान में, आंबेडकरी समाज मैदान में. भारती के सम्मान में आंबेडकरी समाज मैदान में. रद्द करा, रद्द करा, बदली ऑर्डर रद्द करा. रद्द करा, रद्द करा. बदली ऑर्डर रद्द करा. धम्मज्योती गजबे सरांना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. धम्मज्योती गजबे सरांना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नाही चलेगी. लढा आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा. लढा आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचा. मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र शासन मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र शासन मुर्दाबाद. नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. मी अरुण लाडे, अध्यक्ष कास्ट्रेम महासंघाचे. आज कास्ट्रेम महासंघ, संविधान परिवार, भीम आर्मी आणि विद्यार्थी संघटनाच्या वतीने धम्मज्योती गजबे यांच्या अन्यायकारक बदलीच्या विरोधामध्ये सर्व इथं या संविधान चौकामध्ये एकत्र आलेलो आहोत. आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र शासन आंबेडकरी समाजाचे जे अधिकारी आहेत त्यांचा छेड करतात, त्यांचा देश करतात. या बदलीतून असं दिसून आलेलं आहे. यापूर्वीही धम्मज्योती गजबे साहेबची बदली काही लोकांच्या षडयंत्रामुळे झाली होती, परंतु मध्यंतरी आम्ही आंदोलन केल्यामुळे सरकारने त्यावेळी त्यांची बदलीला स्थगिती दिली होती. जेव्हापासून धम्मज्योती गजबे पार्टीला जॉईन झालेले आहेत तेव्हापासून त्यांनी अनेक उपक्रम या समाजासाठी राबवलेले आहेत आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी IASच्या कोचिंग क्लासेस असो की आणखीन कोणत्या क्लासेस असो यामध्ये सातत्याने स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी या योजना राबवलेल्या आहेत. आता नुकताच त्यांनी ज्या विद्यार्थ्यांसाठी उद्योग बनवण्याचा जो उपक्रम राबवला आहे त्याचे प्रशिक्षण शिबिरं झालेले आहेत. मी त्या प्रशिक्षण शिबिरात जाऊन आलेलो आहोत. जवळपास 50 विद्यार्थी हे येत्या काही वर्षामध्ये या देशाचे उद्योजक असतील. ही योजना बाबासाहेबांनी दिलेला जो मंत्र तो शिक्षा संघटित व्हा हा तर आहेच, परंतु तुम्ही उद्योगशील व्हा. हा उद्योगशील होण्याचा आजपर्यंत आपल्या समाजामध्ये नसलेला जो भ्रम होता तो तोडून त्यांनी आता विद्यार्थ्यांना त्या मार्गाकडे वळविलेला आहे. म्हणून धम्मज्योती गजबे यांची एक प्रतिमा या आंबेडकरी समाजामध्ये एक कर्तबगार निष्ठावान अधिकारी म्हणून आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनातील जे काही अधिकारी आहेत ते जाणून बुजून भ्रम पसरवून त्यांच्या विरोधात षडयंत्र करतात आणि त्या षडयंत्राला सरकार बळी पडलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने तडकाफडकी त्यांचा पूर्ण कालावधी संपण्याच्या अगोदर त्यांची बदली केलेली आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आता ज्या 144 कलम लागलेली असताना बदलीच्या ऑर्डरचा स्थगिती असताना शासनानं केलेली ही बदली बेकायदेशीर आहे, अन्यायकारक आहे, असंविधानिक आहे. आणि म्हणून या बदलीच्या विरोधामध्ये आज ही सर्व जनता, ही सर्व विद्यार्थी, सर्व कर्मचारी संघटना या सर्व एकत्र आलेल्या आहेत आणि बदली नुसती त्यांची रद्द करावी, परंतु यापुढे कुठल्याही आंबेडकरी समाजाच्या अधिकाऱ्यावर जर यांनी गालबोट लावलं तर त्या विरोधातही हा आंबेडकरी समाज पेटून उठणार आहे. आंबेडकरी समाजाच्या अनेक प्रश्न असताना जाणून बुजून आंबेडकरी समाजाला गालबोट लावण्याचं, त्यांना चेतवण्याचं, त्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न शासनाद्वारे होत आहेत. बाकीच्या समाजावरती ते बोट दाखवत नाहीत. आंबेडकरी समाज हा स्वाभिमानी आहे आणि म्हणून तो कोणाला भीत नाही. म्हणून आंबेडकरी समाजाचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न शासनाद्वारे होत आहेत. सामाजिक न्याय विभागाचा 8,000 करोडचा निधी आपल्याला मिळतो, त्याच्यातले अनेक कोटी रुपये हे स्थलांतरित केले जातात, दुसऱ्या विभागाला दिले जातात. ही प्रथा थांबली पाहिजे. सामाजिक न्याय विभाग हा इथल्या समाजाच्या जे 60 जाती आहे, एकूण 60 जाती आहेत, अनुसूचित जाती, त्यांच्या विकासासाठी असतो आणि तो संविधानिक हक्क असताना त्याला डावलण्यात काम जर शासन करत असेल तर शासनालाही या सरकारलाही यापुढे आंबेडकरी समाज आपली जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
छत्रपती शाहू महाराजांचं छत्रपती शाहू महाराजांचं गजबे साहेबांनी खूप सारे चांगले कामे केले होते, जसे IBPSच्या विद्यार्थ्यांसाठी पण स्टायफंड वगैरे वाढवून दिले होते त्यांनी. 3 अमाऊंट माहीत नाही मला, पण त्यांनी वाढवून दिले होते. आणि असे चांगलं माणसांचा तबादला केला गेला, हे नाही का जमणार नाही. असं शासनाने असं करायला नाही पाहिजे आणि त्यांना परत आणायला पाहिजे. माझं नाव वर्षा वाघमारे आहे. मी आंबेडकर समाजाची एकनिष्ठ झालेली एक कर्तबगार लेडी आहे. आज इथे आपण धम्मज्योती सरांना बार्टीच्या संचालकांना इथून हटवण्यात आलेलं आहे, कारण योजना आणलेल्या आहेत. त्या योजना ज्यांच्या सरकारला ते पसंत आहे नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर आपल्या त्यांच्या म्हणजे कालावधी संपायच्या आधी आणि कालावधी संपायच्या आधी त्यांना याच्या कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी आज आम्ही इथे सगळ्या संघटनेतर्फे धम्मज्योती सरांना इथे पूर्ववत घेण्यात यावे या मागणीसाठी आम्ही इथं जमा झालेलो आहे. जोपर्यंत धम्मज्योती सरांना न्याय मिळणार नाही आणि परत या ठिकाणी त्यांना रुजू करण्यात येणार नाही. आता तर आम्ही आज छोटंसं आंदोलन केलेलं आहे, पण जर सरांना जर घेतलं नाही तर आम्ही यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. ही आम्ही शासनाला एक आमची सगळ्यांतर्फे एक घोषणा दिलेली आहे. आम्ही परम पूज्य बाबा साहब के 20 जुलाई 1924 का जो मूल मंत्र था, शिक्षण संगठन और संघर्ष, इस भावना से समाज में अनेक उच्च शिक्षित अधिकारी तैयार हुए. उस पीढ़ी ने बहुत कष्ट करके ऐसे कुछ नौजवानों को तैयार किया जो इस समाज के लिए कुछ रिटर्न करे, यानी बैक सोसाइटी के लिए. उनमें से कर्तव्यनिष्ठ अधिकारी बार्टी के महासंचालक धम्मज्योति गजबे साहब, जो 2020 में इस डिपार्टमेंट में आते हैं, और इनके आते से ही बार्टी के माध्यम से महाराष्ट्र ग्रेजुएट की 59 जातियों में से जो समाज वंचित समाज है, मैं लगभग उन्हें 2020 से फॉलो कर रहा हूँ, तो उन्होंने समाज के वंचित घटकों तक बार्टी की योजनाएं किस तरह से जाए निरंतर प्रयास किया, उनका विकास कैसा हो, और उनको एक आड़ा खड़ा तैयार करके उसका इम्प्लीमेंट बार बार वो इस बात पर बहुत ज़्यादा जोर दे रहे थे कि शासन की नीति की वजह से आज बेरोजगारी संपूर्ण बहुजन समाज पर आ गई है. और ऐसी अवस्था में उन्हें भविष्य के लिए, अपनी जीविका के लिए तैयार करने के लिए उन्हें उद्योजक बनना है. यह उनका यह मूल मंत्र अक्सर उनके भाषणों में रहता था. सही मायने में तो ये होता था कि वो एक युवाओं के आइकॉन थे, और उनके काम करने की जो पद्धति, जो एक कर्तव्य निष्ठा इस समाज के संपूर्ण दलित समाज में दिखाई पड़ती थी, ये तारीफ़ काबिल है. ऐसे अधिकारी शासन के अगर नुमाइंदे रहते हैं तो निश्चित ही उस समाज का भला होता है. ऐसे अधिकारी का अचानक में ट्रांसफ़र कर देना जो नियम के विरुद्ध है. आचार संहिता चालू है, उनका टर्म पूरा नहीं हुआ, ऐसी अवस्था में उनका ट्रांसफ़र करना ये मनुवादी मानसिकता की ये एक पहल है कि कोई नहीं चाहता अपने शासन में कि एक बौद्धिस्ट समाज का व्यक्ति, अनुसूचित जाति का व्यक्ति एक उच्चासीन पद पर आसीन हो और अपने समाज का कल्याण करे. ऐसी घटना का हम डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सामाजिक विकास केंद्र, जो अनुसूचित जाति में वंचित सफाई कामगार समाज के शैक्षणिक और रोजगार के लिए कार्य करता है, उसका ऐसी घटना का हम पुरजोर विरोध करते हैं. और आज ये आंदोलन भले ही छोटा हो, लेकिन भविष्य में जब तक हमें न्याय प्राप्त नहीं होता, हम इस आंदोलन की आग बुझने नहीं देंगे. जय भीम, जय भारत. गजबे संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधक व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांची महाराष्ट्र शासनाने तडकाफडकी जी काही बदली केली, त्या बदलीच्या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला तरुण आणि एकंदरीत सर्व संघटना ही जी काही अन्यायकारक बदली झाली ती तात्काळ रद्द करण्यात आली आणि माननीय धम्मज्योती गजबे सरांना
त्या पदावर पूर्व नेमणूक करण्यात यावी यासाठी हे काही संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत होतं. त्या धरणे आंदोलनामध्ये ज्या काही आंबेडकरी समाजातील विविध संस्था, संघटना आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्याबद्दल मी आयोजकांतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने वागणाऱ्या कुठल्याही अधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापकावर किंवा कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी आपण पुन्हा असे लढे उभारू आणि आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम करू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे